मुंबईची स्कायलाईन बदलणारे 3 प्रोजेक्ट, एक आहे कोस्टल, दुसरा आहे अटल सेतू आणि तिसरं आहे मेट्रोचं जाळं. बरोबर? बिलकुल. या तिन्हीचं श्रेय त्यांचं नाही. संबंध काय? आता मी तुम्हाला सांगतो. 1 मिनिट अजून. मेट्रो जुन्या सरकारच्या 15 वर्षात 11 किलोमीटरची मेट्रो होती. त्याच्या पलीकडे काही झालं नाही. मी ज्यावेळेस मुख्यमंत्री झालो त्यावेळेस मी हा निर्णय केला की MMRDA नुसता पैसा जमा करते, तो खर्च करत नाही, इतके फिक्स डिपॉझिट फक्त करून ठेवले आहेत. आणि मुंबईची हालत अशी आहे की IT रिव्होल्युशन मुंबईतनं हैदराबाद आणि हे जे बंगलोरला गेलं, इन्फ्रास्ट्रक्चर डेफिसिटमुळे गेलं. आपण तयार नाही केलं. जे नितीनजीने पूल केले त्यानंतर काही आपण केलंच नव्हतं नव्याने. आणि म्हणून मी हा निर्णय केला की आम्ही या ठिकाणी मेट्रो करू. तुम्ही बघा, आम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा मेट्रो प्लॅन केल्या त्यावेळेस आपल्या भरोश्यावर केला. आम्ही केंद्रालाही पैसे नाही मागितले. 417 किलोमीटर 437 किलोमीटरचं मेट्रोचं नेटवर्क हे 3 वर्षामध्ये मी प्लॅन केलं, त्याचं एक्झिक्युशन चालू केलं. आज त्यातले 200 किलोमीटरचं मेट्रो जवळपास म्हणजे 100 किलोमीटर डिलिव्हर झालंय, अजून 100 किलोमीटर आता डिलिव्हर होत आहे. आता देशामध्ये दिल्ली नंतर सगळ्यात मोठं नेटवर्क आपलं आहे. आणि हे जे काही आपण या ठिकाणी केलं, हे करत असताना त्याला विरोध करणारे हेच होते. कोणी विरोध केला? हेच सांगायचे मेट्रोची काय आवश्यकता आहे. आणि भाषणं आहेत ना, केवळ उद्धवजीची नाही, भाषणं तर राज ठाकरेंची आहेत की मेट्रोने काय आणि कोण मेट्रोत जाणार आहे. पुणे मेट्रो करता भाषण आहे त्यांचं की पुणेकर थोडी मेट्रोत बसणार, 2-2 लाख पुणेकर बसतात. मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की हे विकास विरोधी आहेत. यांना विकास चालतच नाही. यांना लोकांना तसंच ठेवायचं, भावनिक मुद्द्यांवर भडकवत राहायचं, नवनवीन कॉन्स्पिरसी थिअरीज तयार करायच्या, त्याच्या भरोश्यावर राज्य करायचं, एवढंच हे करतो.